कमुगत झाला 5-7 महिन्यापासून काही मिळत लागा ना. ते शिंगरे सांगरे पुढे घातले ते शेंगळे आणि ते बोलत आहेत कुकडून आणले तर कुकडून नाही करू खराब बाबाच्या हापशात पाणी प्याला का करू. इथून पुढे दलित मराठी मुस्लिम एका जागेवर आपल्या सीटच पडत नाहीत राज्यात. दलिताला जे जे लागत आहे का कसं आहे करून घ्या ना. आम्हाला जे लागत ते आम्ही विकासा कसं आहे करू बरं का. पण मुस्लिमांना आरक्षणाचं लफडं होतलंय खावा ना तिने देत तुम्हाला आरक्षण मी देईन त्यांच्या काय कामाला लागत ते नाही अवघडीत. मग ते चांगल्या चांगल्या तर टांगे पलटी करून इकडे आले. आणि टांगे पलटी करावं ते दिसायला फार कसे घे पण अशी उडी लांब म्हणतात हनुमानावानी. इथून पुढच्या काळात आपल्याला दलित असतील मुस्लिम असतील मराठी असतील आपण एक जीवन जर राहिलं तर आपण आपल्या समाजाचं लेकराचं कल्याण करू शकतो. सावध व्हा. बोलून नाही चालत. कृती करावं लागते. जशी मराठ्यांनी यावेळेस कृती केली. न पडणारे पडले. ज्याला 3 लाखाने निवडून आलेला होता निवडून त्याचे ते 3 गेले हे खाली 3 आला 6 लाखाने गेला. मराठ्याची ताकद येते. त्याला जर जॉईंट दलित मुस्लिमाचं मिळालं ना गोरगरीब मुस्लिमाचं दलिताचं मराठ्यांचं कल्याण होईल. बंजारा समाज आहे त्याचं कल्याण होईल. मायक्रो ओबीसी आहे त्याचं कल्याण होईल. यांचंच होऊन गेलेलं नाही 2-3 जणांनी फक्त. सगळ्या दुनियाचं त्यालाच खायला लागत 2-3 जणांना. ते यावल्याचं एक कोणाचं आरक्षण खातं येरी खातं घरकुलं खातं. आता नाकाचा चष्मा टोकर लवितो उलटावर एकण्या तिकडे छेडतोय. आता बोला ना काय व्हायना कमुगत झाला 5-7 महिन्यापासून काही मिळत लागा ना. ते शिंगरे सांगरे पुढे घातले ते शेंगळे आणि ते बोलत आहेत कुकडून आणले तर कुकडून नाही करू खराब बाबाच्या हापशात पाणी प्याला का करू. कुठलं सुटलं का आरक्षणाचा विरोध करेल. कुठलं सुटलं का आरक्षणाला विरोध करेल. अरे हो ना गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण काय करायचं. तो केवढ्या मोठ्या पदावरती आहे. किती उच्च माणूस आहे. किती मोठ्या ताकदीचा माणूस आहे. गोरगरिबाच्या लेकराच्या नळीवर पाय द्यायचा मराठ्यांच्या काय मिळणार आहे तुला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.